सेक्टरबद्दलच अजून एक विचार असं वाटतं की हा सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन बँकिंग सेक्टरचं आहे सेन्सेक्सला सुद्धा. ॲसेट क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली वाटते का, किंवा जे नेट इंटरेस्ट मार्जिन जे आहे एनआयएमवर प्रेशर दरवेळी बँकांवर जाणवायचं ते कसं आहे, आणि मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत त्याच्याबद्दल काय सांगतात गेल्या येणाऱ्या काळामध्ये? नीममध्ये मला वाटतं की नक्कीच इम्प्रूव्हमेंट असणार आहे, कारण जो पास थ्रू केलेला होता तो सुरुवातीला होम लोन रेट किंवा जे पर्सनल लोन रेट त्यांना पास करावं लागतं, नंतर डिपॉझिट रेटवरती त्याचं इम्पॅक्ट होतं. तर मला असं वाटतं हा नीमचा जो प्रेशर होता जो पहिल्या तिमाहीला आणि दुसऱ्या तिमाहीला थोड्याफार प्रमाणात, तो मला वाटतं तिसऱ्या तिमाहीला खूप मोठा इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे, कारण तुमचं कॉस्ट ऑफ डिपॉझिट ही तुमचं त्याप्रमाणे कमी होणार आहे, बरोबर आहे. जसं पास ऑन करणार आहे. त्याचबरोबर ॲसेट क्वालिटीमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट दिसले. आणि मायक्रो फायनान्स, जसं मी सांगितलं, मायक्रो फायनान्समध्ये जो क्रेडिट कॉस्टचा जो थोडंसं इन्व्हेस्टरच्या मनामध्ये शंका होती की क्रेडिट कॉस्ट ज्या मागच्या 2 वर्षामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 16-17% क्रेडिट ग्रोथ होत होतं. हिस्टॉरिकली आपण 12-15च्या आसपास बघत होतो. त्यामुळे जेव्हा आरबीआयने रेस्ट्रिक्शन आणलं की तुमचं लेंडिंग मायक्रो फायनान्सला थोडं कमी करायला पाहिजे, त्यावेळेला इन्व्हेस्टरच्या मनामध्ये खूप शंका होती कदाचित हा एक एनपीए क्रिएट होऊ शकतं नॉन परफॉर्मिंग, पण तसं काही दिसलं नाही. जो कलेक्शन एफिशियन्सी आहे बँकने जेवढ्या कंपनी त्यामध्ये चांगल्या प्रमाणे इम्प्रूव्हमेंट दिसलं. तर मला असं वाटतं की ॲसेट क्वालिटी ही इम्प्रूव्हमेंट आहे नीममध्ये पुढच्या तिमाहीपासून इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल बँकिंगचं जे क्रेडिट ग्रोथ जे आपण मागच्या 6 ते 9 महिन्यामध्ये 9 ते 10च्या आसपास होतं ते नक्कीच 12 ते 13च्या आसपास येऊ शकतं. आणि खूप चांगली गोष्ट आहे की कॉर्पोरेट क्रेडिट वाढणं हे इकॉनॉमीसाठी सुद्धा सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि मार्केटसाठी सुद्धा. म्हणजे